डिझाईन एवढी भारी केली आहे ना आणि केवढी लांब आहे बघा. विंडो पण खूप मोठ्या ठेवलेल्या आहेत. हे इथनं बघा वरती कौलं केलेले आहेत. भारी वाटते एकदम कोकणातील घर. काय भारी काम केलं आहे बघा. विंडो पण खूप मोठ्या आहेत आणि जे इथे डिझाईन केलेली आहे ना ती पण खूप भारी आहे. लांबच्या लांब असं घर आहे इथे. नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागील आपण ह्या घराच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला, तो व्हिडिओ चांगलाच हाईप करतोय म्हणून अजून एक व्हिडिओ बनवतोय पद्धतशीर. चला तर मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया इकडे. तर मंडळी या घर बघा, याचं फ्रंट साईड आहे ना आणि वरती सुरुवातीला पत्र्याचं काम आहे आणि पाठी बघू शकतास ना, पाठी लाकडी काम केलं आहे त्या लोकांनी. आणि जे खाली असतात सागाची आपण सपोर्ट घेतो ते का पूर्ण लोखंडी वेल्डिंग हा बघा, पुरा लोखंडी वेल्डिंग आहे. आणि इथे साईडला पुरं कौला घातलेत आणि इथनं पुरे पत्रे आहेत. म्हणजे फुडला ह्या लोटा आहे का लोटा बोलतात. आणि ही डिझाईन बघू शकता तुम्ही, पद्धतशीर डिझाईन केलेली आहे. एक नंबर डिझाईन हा. खिडकी सागाच्या लाकडाची खिडकी केलेली आहे बघा. आणि भरपूर मोठ्या प्रमाणात खिडक्या ठेवलेल्या आहेत. ही मागची बाजू आहे, म्हणजे ह्या पाठची साईड आहे. ही खिडकी बघा केवढी मोठी ठेवलेली आहे. तर पुढे जाऊया. ही खिडकी बघा किती भारी ठेवली आहे त्या लोकांनी. आणि हे बघा इथे पूर्ण कौलाचं काम केलं आहे आणि खाली लोखंडी वेल्डिंग आहे. ही त्या साईड, ही पाठची साईड झाली, म्हणजे ह्या साईडची झाली. आता ही पाठची साईड आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता जी ही आहे ही पाठची साईड आहे. इथे पण 2 विंडो ठेवलेल्या आहेत बघा. ही बारी पण खूप मोठी ठेवली आहे त्या लोकांनी. आणि ही लांबच्या लांब एक फळी ठेवलेली आहे बघा. इथे मला वाटतं काचीचे हे बसेल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचा प्रश्न होता की हा सेलसाठी आहे. नाही, ही सेलसाठी नाही आहे, हे माझ्या काकांचं घर आहे. तेच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. जर सेम पाहिजे असेल तर ह्याची डिटेल मी तुम्हाला देऊ शकता. प्लीज DM करा तुम्ही फक्त. तर बघा ही मोठ्याच्या मोठी खिडकी आहेत आणि इकडनं एंटर करण्यासाठी जागा आहे. इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला तर मग जाऊया. बघू शकता हे जे आता आहे ना, हे पाटलं घर आहे. पाटलं घर असून आता हे मधलं रूम झालं. मधली ही रूम काढलेली आहे. ही रूमचा काही यूज नाही, इथनं सगळे दर आहेत. इकडनं हा झाला, हा पाठचा एक बेडरूम आहे. हा बघा बेडरूम मोठा ठेवलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे खिडक्या हा बघा लांबच्या लांब आहेत. खिडक्या पूर्ण इकडे खिडक्या आहेत. आणि प्लास्टरचं काम पण बघा मस्त केलेलं आहे. पूर्ण घराला प्लास्टर केलं आहे आणि कौलं आहेत तर अजूनच भारी वाटतं. आणि हे जे आहेत ना, हे संडास बाथरूम आहे. हा आंघोळीचा बाथरूम आहे इथे. ही पण इथे आंघोळीच्या याला पण मोठी खिडकी ठेवली आहे त्यांनी. आणि ही संडास असणार बघा. आता इकडनं येऊया आपण. हा सेकंड बेडरूम आहे, बघू शकता. हा सेकंड बेडरूम. इथली बारी दाखवल्याप्रमाणे बघा केवढी मोठी ठेवलेली आहे त्यांनी. एक नंबर केलं. इथे बघा, इथे लिहिले बेड 2. हा बेडरूम नंबर 2 आहे. आता इथे येऊया. ही एक रूम आहे इथे. इथल्या विंडो बघा मंडळी, लांबच्या लांब विंडो ठेवल्यात. आणि ही बघा इकडनं ही फ्रंट साईड निघणार आहे. इथे पण केवढी मोठी विंडो ठेवलेली आहे, भारीच वाटतं. विंडो नंबर 3 आहे. विंडो नंबर 4 आहे इथे लिहिलं आहे. हा बेडरूम नंबर 1 आहे. हा पहिला बेडरूम आहे. आता खाली पण टाईल्स बसवायचे बाकी आहेत, लादी बसवणार आहेत. पूर्ण कलरिंग सगळं काम तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवीन. बघा ही बघा केवढी मोठी खिडकी दाखवली आहे. एवढं भारी आहे इथे काम केलं आहे. हे पण पद्धतशीर काम केलेलं आहे बघा ना. इथे तोडून पूर्ण असे सागाचं बसवलेले. हा लाकडी आहे आणि वरती पूर्ण असं कौलाचं काम आहे आणि लोखंडी वेल्डिंग आहे. आता आलो आहे, हा लोटा आहे बघा. लोट्यावर पद्धतशीर बसायला केलेलं आहे लोकांनी. विट्या असतात बघा, बारके विटं लावून त्याला प्लास्टर केलं आहे. म्हणजे हे बसण्यासाठी झालं एकदम ऑथेंटिक पद्धतीने, सिम्पल. आणि हा जो दरवाजा असणार आहे ना, दरवाजा बघा तुम्ही केवढा मोठा आहे. इथून ते इथपर्यंत खूप लांबच्या लांब आहे. आणि हे इथे उघडं, म्हणजे इथे पण आपण बघू शकतो. पावसामध्ये तर इथे बघायला खूप भारी वाटेल, कारण की इथे पाऊस पडणार सगळीकडनं. ओपन ठेवणार किंवा ग्रिल लावतील इथे, जे पण काही असेल समथिंग तशा लावले तशा. तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न होते ते मी सॉल्व्ह केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.